सृजन हो, ओळखलत मला. तुम्ही मला ओळखलं नसेल कारण तुम्ही स्वतंत्र भारतात जन्माला आला आहात. जन्मतःच भरारीसाठी मोकळं आकाश मिळणाऱ्या पक्ष्यांना पिंजऱ्यातील बंधनं कधीही कळणार नाहीत. आपला देश पारतंत्र्यात जखडलेला असताना त्याला स्वतंत्र करण्यासाठी ज्या अनेकांचे हातभार लागले त्यांच्यापैकीच मी एक, विनायक दामोदर सावरकर. 1857 साली झालेल्या पहिल्या उठावानंतर 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य लाभलं. आपण या स्वातंत्र्याचं श्रेय कुणा एकट्याला देता येणार नाही. त्यासाठी सहस्त्र देशभक्त, क्रांतिकारक आणि एवढंच काय, देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून देवासमोर मनोभावे प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाच्या प्रयत्नांतून आपला देश स्वतंत्र झाला. माझी मातृभूमी, माझी भारत माता परकीय जोखडातून 15 ऑगस्ट 1947 रोजी मुक्त झाली. आणि हा सुदीन, याची देही याची डोळा मी पाहू शकलो, हे माझे भाग्यच. नमस्कार, मी दीक्षा पाटील. झी24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वातंत्र्याच्या संग्रामात ज्यांना 2 जन्मठेपेच्या शिक्षा भोगाव्या लागल्या ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्याबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत असं अनेकांना वाटतं, पण त्यांच्या आयुष्यातले असे काही भाग आहेत ज्याविषयी कोणाला काही माहिती नाही. त्यातलाच एक भाग घेऊन आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलंय सागरा प्राण तळमळलं हे नाटक. त्याच नाटकातील सावरकर आणि माई सावरकर आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण काय त्यांना कल्पना आहे, त्याविषयी त्यांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत. तुमचं सगळ्यात आधी झी24 तासमध्ये स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न माई सावरकर माझा तुम्हाला असा आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सावरकरांना महत्त्व दिलं गेलं नाही, त्यावर माईंचं काय महत्त्व? खरं सांगायचं तर माई म्हणजे त्यांची पत्नी म्हणून मला अर्थातच ह्या गोष्टीची खूप खंत वाटते किंवा याचा खूप त्रास होतो. कारण जनतेने अत्यंत प्रेमाने त्यांना स्वातंत्र्यवीर इतकी मानाची पदवी देऊन सुद्धा ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे 15 ऑगस्ट 1947 साली आमच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर खरं तर हा सोहळा सुरू होता, पण तरीही ह्यांना एका उपेक्षितासारखा हा सोहळा साजरा करावा लागला. त्यावेळेला ह्यांना इतक्या यातना होत होत्या तरीही त्यांनी त्या बोलून दाखवल्या नाहीत, पण पत्नी म्हणून मी त्या अगदीच मला त्या जाणवत होत्या की स्वातंत्र्यासाठी 50 वर्ष ज्यांनी कारावास भोगला किंवा ज्यांना शिक्षा झाली, हे असे खरं तर आपल्या इतिहासात एकमेव उदाहरण आहे. पण असं असताना सुद्धा जनतेला म्हणा किंवा त्यावेळेचे जे राज्यकर्ते होते त्यावेळी त्यापैकी कुणालाही एकालाही यांच्या बलिदानाची, त्यावेळेच्या त्यागाची आठवण झाली नाही. आणि एक पत्नी म्हणून याचा कुठेतरी खूप मनस्ताप झाला, खूप त्रास झाला. आणि मी यांना अनेकदा बोलूनही दाखवलं, पण प्रत्येक वेळेला ते म्हणायचे की असू दे, स्वातंत्र्य मिळणं महत्त्वाचं होतं. माझा मान म्हणजे सन्मानाचेच, मान मर्यादेचेच आपण क्षण कुठे आपण जपून ठेवायचे, त्यापेक्षा आपण स्वातंत्र्य मिळालं हे जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्यावर एवढंच म्हणणं आहे की लग्न सोहळ्यात आपली माणसं विसरली जातात जसं आपण म्हणतो, आणि स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या कुटुंबासाठी काही मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी हा त्रास भोगला नाही. तर एकूण त्यांचं एकच उद्देश होता की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना डावललं जाणं, त्यांना बाजूला केलं जाणं, याबद्दल स्वातंत्र्यवीरांना कधी त्यांच्या मनात शल्य राहिलं नाही. कारण त्यांचा दिल्लीच्या गादीवरती तेव्हाही डोळा नव्हता आणि कधीच नव्हता. म्हणजे थोडक्यात मला एवढंच म्हणायचं की स्वार्थापोटी त्यांनी कुठली कृती त्यांच्याकडनं झाली नाही, केवळ देशप्रेम एवढा एकच उद्देश त्यांच्यासमोर होता. म्हणे विसरणार नाही. समोर शिवाजी मैदानावर स्वातंत्र्य सोहळ्याची सभा आहे आज. त्या सभेपासून हाकेच्या अंतरावर एक थकला भागला स्वातंत्र्यवीर एखाद्या उपेक्षितासारखा हा सोहळा साजरा करतोय, हे कुणाच्याच ध्यानी कसं आलं नाही? माई, हे असंच व्हायचं. लग्न सोहळ्यात नेमकी आपली माणसं विसरली जातात. कशाला उगाच खोटं समाधान करून घेताय मनाचं? खोटं समाधान नाही, असलीच तर ती एक व्यथा आहे. आज स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकताना पाहिला आणि सोसलेल्या वेदनेला वेदांचा अर्थ आला. माई, तुझ्या निश्वासाची नोंद झाली हो या मनाच्या गाभाऱ्यात.
पण त्यागाचं मोजमाप मान मरातबाच्या खुर्चीनं आणि हारतुऱ्यानं का मोजायचं? आम्ही केलेला त्याग, भोगलेल्या हाल अपेष्टा, सोसलेल्या वेदना या कळल्या जगाला. पण आपला पती अवघ्या 19व्या वर्षी आपल्यापासून 50 वर्षांसाठी दूर जाणार, ही तुझी वेदना कळली कुणाला? हा तुझा त्याग दिसला कुणाला? माई, हौतात्म्याच्या मरणानं भारलेले आम्ही लोक, आम्हीही हे कधी जाणलं नाही. आपण एवढं म्हणालात आणि इतकी वर्ष जगल्याचं सार्थक झालं. अहो, मी कोण? एक साधी संसारी स्त्री. पण एक तेजस्वी प्रकाश झोत पडला या देहावर आणि उजळून आलं सारं आयुष्य. दगडाला सुवर्ण कळा आली, मातीतून मूर्ती आकारून आली. हो, या मातीचीच लेकरं आपण. जन्मलो, जगलो, वाढलो या मातीतच. पण ही माती आज दुभंगली. कोणाला घाई झाली होती हे खंडित स्वातंत्र्य स्वीकारण्याची? मायात स्वातंत्र्य सोहळ्यानिमित्त सारी पुण्यक्षेत्र गोळा झाली आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, कावेरी. परंतु नर्मदा, सिंधू, कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु, या पवित्र श्लोकातील ती सिंधू कुठे आहे? ही सिंधू नसती तर हिंदू आले असते कुठून? ज्या सिंधूच्या काठानं हिंदू आले, वाढले, तीच सिंधू आम्ही हरवली. लिलाव पुकारला आम्ही तिचा या खंडित स्वातंत्र्यासाठी. बाबाराव, या स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार तुम्ही. तुम्ही मन पेटवलीत, क्रांतीची मशाल आमच्या हाती दिलीत. पण स्वातंत्र्याचं पुरं झालेलं स्वप्न पाहण्याआधीच चिरनिद्रा घेतलीत. नाही, पण तुम्ही गेलात हे एका अर्थी बरंच झालं. हे खंडित स्वातंत्र्य तुम्हाला पाहवलं नसतं. माई सावरकरांना आणखी एक प्रश्न आहे की हळदी कुंकासारखे कार्यक्रम तुम्ही आयोजित केले, पण त्यामागचा नेमका हेतू काय होता? खरं सांगायचं तर त्यावेळेला स्त्रिया बाहेर पडणं हे आत्ताच्या काळामध्ये जितकं सर्रासपणे भेटीगाठी होतात तेव्हा त्या काळात होत नव्हत्या. आणि जर माझे पती धडाडीने जर का स्वातंत्र्यासाठी काही गोष्टी करू इच्छितात तर त्यांच्या मागे जर मी त्यांच्या नावाचं कुंकू लावते तर मला सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून या समाजासाठी किंवा स्वातंत्र्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. आणि हळदी कुंकवाला धार्मिक महत्त्व असल्यामुळे स्त्रिया या येणारच हे माहीत असल्यामुळे तिथे गेल्यानंतर जर इंग्रजांविरोधी लढण्यासाठी म्हणून एक ज्योत जर का एक पेटवणं जर का गरजेचं आहे तर त्यावेळेला हळदी कुंकवासारखं दुसरं उत्तम प्रयोजन आपल्याला मिळालं नसतं. म्हणून हळदी कुंकवासारखे सोहळे आयोजित केले गेले जेणेकरून स्वातंत्र्याच्या युद्धासाठी पतीच्या खांद्याला खांदा लावून आपल्यालाही काहीतरी योगदान आपलं असलं पाहिजे. आणि अर्थातच ते कुठेही ते प्रकाश झोतात जरी नाही आलं तरी कार्य करणं महत्त्वाचं होतं. कारण शेवटी कारण काय त्याच्यापेक्षा कार्यभाव काय आहे हा जास्त महत्त्वाचा होता त्याही वेळेला. आणि म्हणून हळदी कुंकवासारखे आयोजन केलं गेलं. सावरकर जेव्हा लंडनला होते तेव्हा मुलाचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीतून तुम्ही कसं स्वतःला सावरलं? खरं तर खूप कठीण गोष्ट होती. आपल्या मुलाचा तो माझा 4 वर्षांचा प्रभाकर त्याचा मृत्यू झाला. आणि नेमकं त्याच वेळेला ह्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं पत्र आलं नाही, कारण त्यावेळेला फक्त पत्राद्वारेच आम्ही एकमेकांशी संवाद साधू शकणार होतो. पण त्याचा उलगडा मला त्यांच्या पुढच्या पत्रात झाला, कारण इंग्रजांनी तेव्हा त्यांना तिकडे बेघर केलं होतं. पण आपले स्त्री सुलभ स्वभावाप्रमाणे माझं असं झालं की एवढी मोठी घटना घडली तरी ह्यांनी त्याची दखल कशी घेतली नाही. कारण आमचा प्रभाकर नुकताच जन्माला आला आणि गेला नाही, तर 4 वर्षांचा सहवास एक आई वडील म्हणून आम्हाला लाभला होता. पण त्या परिस्थितीत माझ्या येसूवहिनी माझ्या पाठीशी होत्या. त्यामुळे एकटीने ह्या गोष्टीला सामोरे जाण्यापेक्षा मला त्यांचं पाठबळ किंवा त्यांनी हिंमत दिली. आणि त्यावेळेला त्यांनी हिंमत दिली कारण माझा प्रभाकर त्यांच्या अंगाखांद्यावर खेळला. त्यामुळे प्रभाकराला गमावण्याचं दुःख माझ्यापेक्षा येसूवहिनींना, माझ्या इतकंच येसूवहिनींना सुद्धा होतं. पण आम्ही ते दोघींनी
धैर्याने सामोरे गेलो. कारण म्हणतात ना की मोठ्या माणसाच्या नावाचं कुंकू लावायचं तर काही ना काहीतरी किंमत ही मोजावीच लागते, आणि ती किंमत आम्ही प्रभाकराच्या रूपाने मोजली असं म्हणता येईल. पण शेवटी स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळालं त्या दिवशी कदाचित प्रभाकरालाही आमचा तितकाच आनंद झाला असेल. मला तुम्हाला प्रश्न आहे सावरकरांना की मार्सेलिस बंदरातल्या बोटीतून उडी मारल्यानंतर तुमच्यावर खटला दाखल करून तुम्हाला शिक्षा झाली, त्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? मुळात माझ्यावर कुठलाही अभियोग चालवण्याचा अधिकारच तेव्हाच्या भारतीय न्यायालयाला नव्हता. पण तरीसुद्धा ब्रिटिश सरकारने कायद्याच्या विरोधात जाऊन माझ्यावरती 4 क्षमासाक्षी आणि 300 वेगवेगळ्या लोकांच्या खोट्या साक्षी घेऊन म्हणता येईल माझ्यावर एकूण 8 आरोप सिद्ध करण्यात आल्याचं मला सांगितलंच गेलं. त्याच्यावर माझी बाजू काही जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, आणि त्याचंच फलित म्हणून एकूण 50 वर्षांची शिक्षा मला भोगायला लावली. पण त्यांनी परत मगाशी मी म्हटलं तसं की त्यांना त्या जन्मठेपेच्या समोर देशप्रेम जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्यांना जी शिक्षा सुनावली गेली आहे त्याच्याबद्दल त्यांनी काही म्हणतो ना काही फार त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त एकच उद्देश की देशाला स्वातंत्र्य कसं मिळवून देता येईल एवढ्या एकाच उद्देशापोटी त्यांनी ती शिक्षा स्वीकारली असं म्हणता येईल. गांधी हत्येत तुमचा सहभाग होता असा आरोप तुमच्यावर करण्यात आला होता, त्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? एवढंच म्हणायचं आहे की केवळ राजकीय आकसापोटी तो आरोप झाला. प्रत्यक्षात माझा त्या गांधींच्या हत्येमध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नव्हता. आणि जसं नंतर आपल्या लक्षात आलं की वर्षभरानंतर माझ्यावरती जो आरोप लावला गेला तो त्यातून मी संपूर्ण निष्कलंक आणि निर्दोषपणे माझी मुक्तता झाली, एवढंच सांगेन. पण खरं सांगू का, मला ह्या गोष्टीमध्ये एक छोटंसं सांगावं असं वाटेल की एक पत्नी म्हणून सुद्धा ज्या माणसाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी 50 वर्षांची शिक्षा हसतमुखाने सहन केली, त्यांच्यासाठी स्वतंत्र भारतामध्ये असा त्यांच्या नावाने खटला चालवणं खरं तर आमच्यासाठी मृत्यू त्याच दिवशी आला होता की ज्या दिवशी ज्या माणसाने इतक्या खस्ता खाल्ल्या त्याच दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, आणि तरीही ह्यांना कोणी विचारलं नाही वगैरे, ही तर खंत होतीच. पण 49 साली ज्यावेळेला खटल्यात ह्यांचं नाव आलं त्यावेळेला एक पत्नी म्हणून खरं तर माझा मृत्यू त्याच दिवशी झाला होता. खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे डायजेस्ट करायलाही खूप वेळ लागतोय. पण आज तुमच्यामुळे आम्हाला सावरकर आणि माई सावरकर यांची बाजू कळली की यावर त्यांचं ओपिनियन काय होतं, यासाठी थँक्यू. आणि ही संधी दिल्याबद्दल आम्ही सुद्धा धन्यवाद. 1921 साली माझी आणि बाबारावांची अंदमानातून हिंदुस्थानात रवानगी करण्यात आली. सुरुवातीचे काही महिने मला पुण्यातील येरवडा येथील कारागृहात ठेवण्यात आलं आणि नंतर रत्नागिरी येथील विशेष कारागृहात ठेवण्यात आलं. 1924 साली काही अटींवरती माझी मुक्तता झाली, पण मला रत्नागिरीमध्येच स्थानबद्ध केलं गेलं. त्या काळात काही हिंदू संघटनांच्या कामी आणि अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात मी सहभाग घेतला, आणि आमच्याच कल्पनेतून डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुहूर्तमेढ रोवली, आणि 10 मे 1937 साली माझी संपूर्णपणे मुक्तता झाली. त्यानंतरच्या काळात मी मुंबई प्रांतात येऊन स्थिरावलो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सशस्त्रीकरणाचा पुरस्कार देखील केला, आणि भारताच्या स्वातंत्र्याचा आणि विभाजनाचा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा त्या विभाजनाचा मी कडाडून विरोध दर्शवला. मात्र दुर्दैवानं विभाजन स्वीकारलं गेलं. लाखोंचे संसार उद्ध्वस्त झाले. 15 ते 20 लाख लोकांचं हत्याकांड झालं, आणि या सगळ्याचा शेवटी व्हायचा तो परिणाम झालाच. 1948 साली महात्मा गांधींची हत्या झाली. हिंदू महासभा आणि सावरकर ही 2 नावं भारताच्या इतिहासातून पुसण्याचा प्रयत्न झाला. स्वतंत्र भारताच्या तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी गांधी हत्येच्या आरोपाखाली मला स्वतंत्र भारताच्या न्यायालयात एक आरोपी म्हणून उभं केलं. मात्र सुमारे वर्षभरानंतर माझी संपूर्ण निर्दोष आणि निष्कलंकपणे मुक्तता झाली. ब्रिटिशांनी सुटका केल्यानंतर लोकांनी केलेला जय जयकार, मिळालेले मान सन्मान, पदव्या आम्ही कशा विसरू. अनेकदा मृत्यूने मगर मिठी मारून देखील त्यातून वाचलो, पण आता या देहाचा काय उपयोग.
छत्रपतींचा विचार म्हणजे